22 जानेवारीची सुट्टी रद्द करण्याच्या मागणीची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली। विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी उद्याची सुट्टी रद्द करण्याची केली होती याचिका। अयोध्येतील सोहळ्याचं लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला निमंत्रण। सोहळ्याचं निमंत्रण मिळालेला लालबागचा राजा हे मुंबईतील एकमेव गणेशोत्सव मंडळ। अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नागपुरात भव्य शोभायात्रेचं आयोजन। अनेक महिलांचा शोभायात्रेत सहभाग। राम मंदिर सोहळ्यासाठी अभिनेता विवेक ओबेरॉय आणि निर्माते दिग्दर्शक मधुर भांडारकर मुंबईतून रवाना। उद्या सोहळ्याला दोघंही हजर राहणार। प्रभू श्रीरामाच्या आगमनानिमित्त लातूर सजलं। पताका, आकाशकंदील आणि आकर्षक विद्युत रोषणाईने गंजगोलाई परिसर उजळला। अयोध्येतील सोहळ्यानिमित्त वर्ध्यातील अनेक ठिकाणी सजावट। शहरातील मुख्य रस्त्यांवर भगवे झेंडे, पताके। उद्या वर्ध्यात होणार श्रीरामाचा जयघोष। अयोध्येतील सोहळ्यानिमित्त श्रीरामपूर शहरातील हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने 11,000 लाडू बनवण्याचं काम सुरू। 22 जानेवारीला भाविकांना लाडू प्रसादाचं वाटप केलं जाणार। प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा देशभरात उत्साह। माजी खासदार संजीव नाईक यांच्या वतीने 25,000 किलो लाडूंचं वाटप। नवी मुंबई, ठाणे आणि मीरा भाईंदर इथल्या मंदिरांमध्ये लाडूंचा प्रसाद। ठाण्यात रामभक्तांसाठी 2 दिवस मिठाईवर सवलत। ठाण्यातील प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या दुकानात विविध प्रकारच्या मिठाईवर ग्राहकांना 40% सवलत। पेढ्यांवर जय श्रीराम लिहिलंय। छत्रपती संभाजीनगर शहरात 109 कुंडात्मक महायज्ञाचं आयोजन। गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचा पुढाकार। गोंदियातील रामभक्ताने 58 वर्षात 4 लाख वेळा लिहिलं जय श्रीराम। 1992 मध्ये अयोध्येत जाऊन बाबरी मस्जिद पाडण्यात दिलं होतं योगदान। भाजप खासदार सुनील मेढेंकडून या रामभक्ताचा सत्कार। चंद्रपूरमध्ये पणत्यांच्या साथीनं रामनाम साकारण्यात आलं। 35,000हून अधिक पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या। पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या पुढाकारानं कार्यक्रमाचं आयोजन। कल्याण पूर्वमधील चक्की नाका परिसरात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून अयोध्येतल्या श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारली। या सोहळ्याला शेकडो रामभक्तांची उपस्थिती। यवतमाळमध्ये श्रीरामभक्त जुगल तिवारी यांनी अयोध्येतील राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली। श्रीरामाच्या मंदिराला ज्याप्रमाणे 256 खांब आहेत तेवढेच खांब या प्रतिकृतीमध्येही लावण्यात आलेले आहेत। नागपूरचे ज्येष्ठ चित्रकार सुभाष सिंग चंदेल यांनी रामायणातील दोहा चित्रात उतरवला। चित्ररूपी रामायणाची चंदेल यांच्याकडून मांडणी। पुण्यातील विश्रांतवाडी पोलिसांचा रूट मार्च। मुंडवा पोलीस हद्दीतील कायदा सुव्यवस्थेचा पोलिसांकडून आढावा। रूट मार्चमध्ये सर्व पोलीस शिपाई सहभागी। छत्रपती संभाजीनगरमधील 196 मंदिरांमध्ये उद्या प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार। कार्यक्रमामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पोलीस उपायुक्तांचं आवाहन। 1992 मध्ये कारसेवा केलेल्या कारसेवकांचा सत्कार सोहळा। अहमदनगरच्या संगमनेर शहरातील फ्रेंड सर्कल हिंदू मंडळाच्या वतीने 130हून अधिक कारसेवकांचा सत्कार। अयोध्येसाठी मराठवाड्यातून 3 रेल्वे गाड्या। 14 फेब्रुवारीला नांदेड अयोध्या विशेष रेल्वे धावणार। राम जन्मभूमीवरून झालेल्या वादविवादांना आता तिलांजली द्यावी। 2 वेगवेगळ्या समाज घटकांमध्ये आलेली कटुता संपवायला हवी। सरसंघचालक मोहन भागवत यांचं आवाहन। उद्याचा दिवस रामभक्तांसाठी ऐतिहासिक। उद्याची प्राणप्रतिष्ठा चित्रपटगृहात दाखवा। उद्योगमंत्री उदय सामंत यांची मागणी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गायले राम जन्मभूमी आंदोलनातील गीत। नागपुरातील कार्यक्रमात फडणवीसांचं गायन। जागे थे गुरु गोविंद प्यारे, जागे थे गुरु गोविंद प्यारे, जागे थे गुरु गोविंद प्यारे, देश के अपने लाल थे मारे। अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून जुना फोटो ट्विट। अयोध्येत जाणाऱ्या कारसेवकांचा नागपूर रेल्वे स्थानकावरील जुना फोटो शेअर। देवेंद्र फडणवीस लहानपणी नागपूर स्टेशनवर फिरायला गेले असतील। देवेंद्र फडणवीसांच्या ट्विटवरून राऊतांची टीका। फडणवीसांसारखा फोटो उद्धव ठाकरे आणि संजय राऊत दाखवू शकतात का? भाजप आमदार नितेश राणेंचा सवाल।
लोणावळ्यामध्ये आदित्य ठाकरेंच्या हस्ते खासगी फिटनेस क्लबचं उद्घाटन. जिम आणि देवेंद्र फडणवीसांचा काही संबंध नाही. आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं. मराठा आरक्षणावर सरकार सकारात्मक. मनोज जरांगेंनी आंदोलन थांबवलं पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आवाहन. मराठा समाजानं सरकारला 7 महिने वेळ दिला. 26 तारखेच्या आत सरकारनं तोडगा काढावा. मनोज जरांगेंचं वक्तव्य. मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनाचा दुसरा दिवस. आज बीडमधला मुक्काम संपून जरांगे मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ. मनोज जरांगेंचे वडील रावसाहेब जरांगेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली म्हणजे ते आरक्षण देतीलच. जरांगेंच्या वडिलांनी व्यक्त केला विश्वास. जरांगेंचा आजचा मुक्काम अहमदनगरच्या बाराबाभळीमध्ये. या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. जरांगेंची पदयात्रा अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक आदेश लागू. सार्वजनिक तसंच खासगी ठिकाणी सभा घेण्यास, मिरवणुका काढण्यास, 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई. जरांगे पाटलांची पदयात्रा अहमदनगर जिल्ह्यातून जाणार. जनार्दन येवलेंनी हनुमानाची वेशभूषा करत पदयात्रेला दिला पाठिंबा. येत्या मंगळवारी पुण्यात काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक. 1,500हून अधिक कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी होणार. राजन साळवींची उद्या 7व्यांदा एसीबी चौकशी. राजन साळवी भावासह एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार. साळवींच्या समर्थनार्थ रत्नागिरी ठाकरे गट शक्ती प्रदर्शन करणार. कोकणात 28 जानेवारीपासून ठाकरे गट लोकसभा प्रचाराचा शुभारंभ करणार. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील प्रचाराला करणार सुरुवात. 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी ठाकरे गटाचं अधिवेशन होणार. खासदार संजय राऊतांची माहिती. तर संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभाही होणार. राऊतांची माहिती. ईव्हीएम म्हणजे भाजपने सत्तेवर राहण्यासाठी टाकलेलं जाळं. खासदार संजय राऊतांची टीका. तर देशातून जेव्हा ईव्हीएम जाईल त्या दिवशी भाजप ग्रामपंचायतीची निवडणूक सुद्धा जिंकू शकणार नाही. राऊतांचा टोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.